हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ती आणि तिचं रोग. सिंगल मदर होणं नसतं सोपं, वाढवायचं असतं एक छोटंसं रोग. मनात असते खूप सारी होप, त्यासाठी जिद्द लागते मात्र खूप. आज आपण अशीच एक कथा बघणार आहोत. साक्षी नवऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर एकटी झालेली पण तिच्या मुलासाठी जगणारी आई. तिचा मुलगा आरव. साक्षी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असते. ती शिक्षिका असते. नवरा अभिजित IT क्षेत्रात काम करणारा असतो. नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला समाजाकडून, नातेवाईकांकडून आर्थिक अडचणीतून आणि मानसिक त्रासातून जावं लागतं. साक्षी कशी स्वतःला उभं करते, शिक्षण घेते, आरवला एक योग्य संस्कार देऊन मोठं करते, स्वतःचं अस्तित्व कसं सिद्ध करते. आरवचा मोठा यशस्वी होणं, जिथे तो संपूर्ण समाजासमोर आपल्या आईचं कौतुक करतो, हे आज आपण या कथेतून बघूया. अंधारातल्या पहाटे वेळचा दिवा. आई, बाबा पुन्हा येणार का गं? आरवच्या त्या निरागस प्रश्नाने साक्षीचा ऊर भरून आला होता. पावसाच्या सरी खिडकीवर आपटत होत्या, पण त्या आवाजापेक्षाही आरवचे ते शब्द वादळ अधिक जोरात तिच्या काळजावर आदळत होते. ती गप्प बसली. डोळ्यातून एक अश्रू टपकून खाली पडला. आरवच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, आपला बाबा इथून आपल्याला पाहतोय रे. तो तुझ्या प्रत्येक यशावर हसणार आहे आणि तुझ्या प्रत्येक अश्रूपुढे रडणारही आहे. आरव तिच्या कुशीत गुडूप झाला. साक्षीचं मन मात्र मागच्या आठवणींच्या वावटळीत अडकून गेलं. परत न येणारा प्रवास, साक्षी आणि अभिजितचं लग्न. प्रेमविवाह होता. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकले, एकाच स्वप्नांनी जगले आणि लग्न केलं. साक्षीने शिक्षण पूर्ण केल्यावर एका शाळेत शिक्षकाची नोकरी पत्कारली. अभिजित IT मध्ये एका नामांकित कंपनीत काम करत होता. सगळं सुरळीत चालू होतं. आरवच्या जन्माने आयुष्य अजून सुंदर झालं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक अपघात होतो आणि साक्षीचं आयुष्य एका क्षणात कोसळून गेलं. तिच्या अस्तित्वासाठीची लढाई सुरू होते. नवऱ्याच्या निधनानंतर काही दिवस लोकांनी सांत्वना केली, पण नंतर सगळे मागं पडले. काही नातेवाईकांनी दुसरं लग्न कर असं सुचवलं. काहींनी मुलाला तुझ्या आईकडे देऊन टाक असं, पण साक्षी ठाम होती. हा माझा मुलगा आहे, माझं रोप आहे, याला मीच वाढवणार. तिनं दुसऱ्याच दिवशी शाळेत जाऊन काम सुरू केलं. आरवला अंगावर घेऊन सकाळी शाळा, दुपारी अभ्यास, संध्याकाळी स्वयंपाक सगळं ती एकटी करत होती. एकटी बाई, सुंदर, तरुण मुलासह समाजाच्या विचित्र नजरा तिच्यावर सतत असायच्या. काही जण सहानुभूतीच्या नावाखाली वाईट हेतू बाळगायचे, काही जण तिचं टोक समर्थन करायचे. एकटी बाईचं जगणं म्हणजे रोजची परीक्षा. साक्षी स्वतःशी बोलायची, पण ती मोडली नाही. जिद्दीने आरवला घडवायला लागली. मुलासाठी आईचं धैर्य कायम होतं. साक्षीने आरवच्या प्रत्येक क्षणात साथ दिली. त्याच्या अभ्यासात, स्पर्धांमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये. तिने स्वतःही शिक्षण चालू ठेवलं. MA BEd पूर्ण करून मोठ्या शाळेत नोकरी मिळवली. तिला कधी थकवा यायचा नाही, कारण तिला वाटायचं मी थकले तर आरव थांबेल, पण जर मी चालत राहिले तर तो धावत पुढे जाईल. साक्षीच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललेलं असतानाच अचानक एक नवा अडथळा समोर येतो. तिच्या आईला हार्ट अटॅक आला. आरव जेव्हा 4थीत होता. सकाळी शाळेत जायला तयार करताना अचानक फोन आला, साक्षी आईला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला नेत आहोत. त्या क्षणी तिचं मन 5 वर्षांपूर्वीच्या त्या रात्रीकडे गेलं. अभिजितच्या अपघाताची बातमी, पण यावेळी ती कोसळली नाही. मुलाला सोडून आईकडे धावली. हॉस्पिटलचे बिल, औषध, डॉक्टरांचा खर्च, एकावर एक संकट. तिने तिच्या काही दागिन्यांची विक्री केली, नोकरी सांभाळून आईची सेवा केली, एकटीने सगळं पेललं. रात्री जेव्हा सगळं शांत व्हायचं, तेव्हा ती आपल्या डोळ्यातून वाहणारे अश्रू उशीला दाबून झोपायची. आईचा हात धरून मोठं होणारं रोप हळूहळू मोठं होत होतं. आरव मोठा होत होता. साक्षी त्याच्यावर खूप मेहनत घेत होती. त्याने त्याच्या वर्गात
पहिल्या क्रमांकावर राहण्याची परंपरा चालूच ठेवली होती. शाळेत आदर्श विद्यार्थी म्हणून ओळख मिळाली. एकदा त्याच्या शाळेत आईवर भाषण ही स्पर्धा होती. साक्षीला माहीत नव्हतं, पण स्पर्धेच्या दिवशी आरव स्टेजवर उभा राहून म्हणाला, माझ्यासाठी आई म्हणजे देव. माझ्या आईने माझ्यासाठी सगळं केलं. बाबा नसले तरी मला कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव भासली नाही, कारण माझ्या आईने दोन्ही भूमिका पार पाडल्या. साक्षी ते ऐकून अश्रूंना आवरू शकली नाही. शाळेतले शिक्षकही भारावले. त्या दिवशी पहिल्यांदा तिला वाटलं, माझं रोप चांगलं वाढतंय. आरव आता 10वीत होता. त्याच्या मनात एक स्वप्न होतं, DRDOमध्ये शास्त्रज्ञ व्हायचं. त्याला स्पेस, रोबोटिक्स, टेक्नॉलॉजीची आवड होती. साक्षीला माहिती होतं की ही वाट सोपी नाही. त्याच्यासाठी जास्ती शिक्षण, कोचिंग, आर्थिक गुंतवणूक आणि आरवला वेळ. तिनं त्याला प्रोत्साहन दिलं. एका संध्याकाळी दोघं गच्चीवर चहा घेत बसले होते. साक्षी म्हणाली, तू फक्त स्वप्न बघ आरव, ते पूर्ण करणं माझं काम आहे. ती न थकता अर्धा वेळ शिकवण्यात शनिवार रविवार ट्युशन घेऊ लागली. दिवसभर शाळा, रात्री विद्यार्थ्यांचे क्लास आणि घर. ती झोपायची. एकच विचार होऊन आरवचं भविष्य. आरवच्या आयुष्यात एक मोठा क्षण येतो, 12वीचा निकाल. तो दिवस होता. दोघंही मोबाईलकडे डोळे लावून बसले होते. शेवटी स्क्रीनवर निकाल झळकला. आरव 94.85%. साक्षीने त्याला मिठीत घेतलं. तिच्या डोळ्यातून गळगळून अश्रू वाहू लागले. आई, हे तुझ्यामुळे शक्य झालं, आरव म्हणाला. त्या दिवशी रात्री साक्षी एकटीच टेरेसवर गेली. आकाशाकडे पाहून म्हणाली, अभिजित बघ ना, आपलं रोप किती मजबूत झालंय. आरवने मेहनतीने IIT परीक्षा उत्तीर्ण केली. त्याला मुंबईत IITमध्ये ॲडमिशन मिळालं, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाखेत. साक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्याचवेळी एका सततच्या मेहनतीमुळे तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला. थकवा, डोकेदुखी, हृदयाची धडधड वाढणे याकडे तिने दुर्लक्ष केलं. एके दिवशी ती शाळेतच चक्कर येऊन पडली. तपासणीत हृदयविकाराची सुरुवात आणि उच्च रक्तदाब निघाला. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला आता विश्रांती हवी, नाहीतर पुढचा धोका ठरू शकतो. साक्षी विचारात पडली, पण तिच्या मनात एक गोष्ट होती, आरवचं शिक्षण अर्धवट होता कामा नये. तिने ट्युशन बंद केली, पण शाळा मात्र सुरू ठेवली. आरवचा आत्मनिर्भर प्रवास सुरू होतो. आरव IITमध्ये जात असतानाच त्यानं निर्णय घेतला, शिष्यवृत्ती मिळवायची आणि आईवर एक पैसाही खर्च होऊ द्यायचा नाही. त्याने पहिल्याच वर्षात प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैसे मिळवायला सुरुवात केली. साक्षीला जेव्हा त्याने पहिल्यांदा स्वतः कमवलेल्या पैशाने औषधं आणून दिली, तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी आलं. आई, तू मला लहानपणी वाढवलंस, आता मला तुझी काळजी घ्यायची आहे. 5 वर्षांनी आरवचं नाव देशातील प्रसिद्ध वैज्ञानिकांमध्ये घेतलं जाऊ लागलं. त्याने लष्करासाठी एक नवीन ड्रोन टेक्नॉलॉजी तयार केली, जी शत्रूच्या हालचाली अगोदरच ओळखू शकायची. त्याच्या या कार्यासाठी त्याला युवा वैज्ञानिक पुरस्कार मिळणार होता, राष्ट्रपतींच्या हस्ते. तो कार्यक्रम टेलिव्हिजनवर थेट दाखवला जाणार होता. साक्षी घरात चूल नातवंडांबरोबर बसून पाहत होती. स्टेजवर आरव उभा राहिला. त्याच्या डोळ्यात चमक होती. पुरस्कार घेताना त्याने म्हणाले, हा सन्मान माझ्यासाठी नव्हे, तर प्रत्येक सिंगल आईसाठी आहे, जिनं आपल्या मुलासाठी जग सोडून आपलं आयुष्य एक ध्येयासाठी वाहून दिलं. माझी आई साक्षी देशमुख माझी खरी हिरो आहे. पडद्यावर साक्षीचा फोटो झळकला. डोळ्यातून उगळणारे अश्रू आणि चेहऱ्यावरचा अभिमान, ते पाहून संपूर्ण देश भारावला. आई आणि तिचं फुलवलेलं रूप. आरवच्या घरी परतल्यावर त्याने एक छोटं सरप्राईज केलं. घराच्या समोर एका फलकावर लिहिलं होतं, साक्षी निवास, एका आईच्या कणखर जीवनाचं स्मारक. साक्षीला गदगदून आलं. तिने आरवला मिठीत घेतलं. आरव, आता तुझं रोप मोठं झालंय, मी आता निश्चिंत आहे. आरव हसत म्हणाला, आई, रोप मोठं झालंय, पण मुळं अजूनही तुझ्याच मायेच्या मातीमध्ये आहेत. सिंगल मदर असणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे, ती एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते. ती एकाच वेळी आई, वडील, शिक्षक, मित्र आणि मार्गदर्शक असते. तिच्या मायेचं रोप कधीच वाळत नाही, ते फुलतं, बहरतं आणि एक दिवस संपूर्ण जगासाठी सावली देणारं वटवृक्ष होतं. हाच तो आपल्या कथेचा भावनिक, प्रेरणादायक आणि सन्मानपूर्वक संदेश. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.